गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे वर्ड्स आहेत, त्याचे रूल्स, ते कसे यूज करायचे, कुठे यूज करायचे आणि डेली यूज रिलेटेड सेंटेन्स कसे बोलायचे हे बघणार आहोत. एव्हर, नेव्हर, फॉर एव्हर आणि नेव्हर एव्हर. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन गाईज. एव्हर बघूया आपण पहिल्यांदा. याचा मीनिंग आहे कधीही किंवा कधीतरी. गाईज हे एव्हर जेव्हा आपण या मीनिंगने सेंटेन्समध्ये यूज करतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे, एव्हर हे जनरली काय होतं की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्यामध्ये जास्त प्रमाणात यूज केली जातात. पण याचा अर्थ असा नाही की हे दुसऱ्या सेंटेन्समध्ये यूज केलं जात नाही. तिकडेही यूज केलं जातं, पण मोस्टली प्रश्नार्थक वाक्यात त्याचा जास्त यूज होतो. ही झाली फर्स्ट. आता सेकंड बघा गाईज, जेव्हा तुम्ही एव्हरचा यूज सेंटेन्समध्ये करता, तेव्हा एव्हर नेहमी तुम्हाला मेन वर्बच्या आधी लिहायचं आहे. म्हणजे बिफोर द मेन वर्ब त्याची प्लेसमेंट असणार आहे. गाईज जेव्हा आपण याचे एक्झाम्पल्स बघू, तेव्हा तुम्ही नीट लक्ष ठेवा की एव्हर आपण कुठे प्लेस करत आहोत, कशा प्रकारे प्लेस करत आहोत आणि कशा प्रकारची सेंटेन्स आपण एव्हर रिलेटेड बोलत आहोत. गाईज एक्झाम्पल्स बघा. तू कधी नापास झाला आहेस का? हे सेंटेन्स आहे. सेंटेन्समध्ये बघा कधी आला आहे. या कधीसाठी तुम्हाला एव्हरचा यूज करायचा आहे. पण इथे एक लक्षात ठेवा, हे जर सेंटेन्स असं असतं की तू नापास झाला आहेस का? तर आपण सिम्पली सेंटेन्स कसं बनवलं असतं? हॅव यू फेल्ड? हॅव यू फेल्ड? कारण आपलं हे जे सेंटेन्स आहे हे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये हॅवचा यूज केलेला आहे आणि ते पण इंट्रोगेटिव्ह आहे. पण या सेंटेन्समध्ये आपलं मराठीचं सेंटेन्स काय आहे? तू कधी नापास झाला आहेस का? या कधीसाठी तुम्हाला काय करायचं? मग आपलं सेंटेन्स काय होईल? हॅव यू एव्हर फेल्ड? हॅव यू एव्हर फेल्ड? बघा आपण इथं एव्हर जे आहे ते मेन वर्बच्या आधी प्लेस केलं आहे. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की सिंपल सेंटेन्स असतं तर तुम्ही कसं बोललं असतं आणि एव्हरचं सेंटेन्स आहे तर तुम्ही कसं बोलत आहात. क्लिअर? नेक्स्ट, तू कधी पुण्याला भेट दिली आहेस का? सिम्पली जर हे सेंटेन्स असं असतं की तू पुण्याला भेट दिली आहेस का? सिंपल, हॅव यू व्हिजिटेड पुणे? हॅव यू व्हिजिटेड पुणे? पण ह्या सेंटेन्समध्ये काय काय आलं आहे? तू कधी पुण्याला भेट दिली आहे का? म्हणून आपल्याला इथे एव्हरचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? हॅव यू एव्हर व्हिजिटेड पुणे? हॅव यू एव्हर व्हिजिटेड पुणे? तू माझं कधी ऐकतोस का? सिंपल सेंटेन्स असतं. कसं? जिथे कधी नसतं. डू यू लिसन टू मी? डू यू लिसन टू मी? पण आपण काय म्हणतोय की तू माझं कधी ऐकतोस का? म्हणून आपल्याला इथे कधीसाठी एव्हर घ्यावं लागणार आहे. डू यू एव्हर लिसन टू मी? डू यू एव्हर लिसन टू मी? प्रत्येक सेंटेन्समध्ये बघा एव्हर आपण मेन वर्बच्या आधी यूज करत आहोत आणि आपले सेंटेन्स कसे आहेत? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आहेत. तुला अभ्यासाचा कधी कंटाळा येतो का? डू यू एव्हर फील टायर्ड ऑफ स्टडिंग? डू यू एव्हर फील टायर्ड ऑफ स्टडिंग? आपलं हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स, ते पण इंट्रोगेटिव्ह आहे. म्हणून आपण डू यू घेत आहोत. क्लिअर? आय होप तुम्हाला थोडा टेन्स माहित असेल तर तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. जर तुम्हाला टेन्सचं नॉलेज नसेल किंवा टेन्स जमत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप चांगला व्हिडिओ आहे, तो फॉलो करा. नेक्स्ट, मला कधीच हार मानायची नाही. आय डोंट एव्हर वॉन्ट टू गिव्ह अप. आय डोंट एव्हर वॉन्ट टू गिव्ह अप. तू एकटी इंग्रजी बोलण्याचा कधीतरी सराव करतेस का? डू यू एव्हर प्रॅक्टिस इंग्लिश स्पीकिंग अलोन? डू यू एव्हर प्रॅक्टिस इंग्लिश स्पीकिंग अलोन? क्लिअर झालं? आता हे आपण जर आपलं सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असतं तर आपण अशा प्रकारे बोललो असतो. इंट्रोगेटिव्हच नाही तर आपण दुसऱ्या सेंटेन्समध्ये सुद्धा यूज करू शकतो. तेच सेंटेन्स बघा. मला कधीही संधी मिळाली तर मी परदेशात जाईन. इफ आय एव्हर गेट अ चान्स, आय विल ट्रॅव्हल अब्रॉड. इफ
आय एव्हर गेट अ चान्स आय विल ट्रॅव्हल अब्रॉड. इथं सुद्धा बघा एव्हर मेन वर्ब, गेट हे काय आहे, मेन वर्ब आहे, याच्या आधी लिहिलेलं आहे आपण. तुला कधीही मदत लागली तर मला फोन कर. इफ यू एव्हर नीड हेल्प कॉल मी. इफ यू एव्हर नीड हेल्प कॉल मी. तुला कधीही गोंधळ वाटला तर मला विचार, म्हणजे तुला कधीही कन्फ्यूज झालं तर मला विचार. इफ यू एव्हर फील कन्फ्युज्ड आस्क मी. इफ यू एव्हर फील कन्फ्युज्ड आस्क मी. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता याची बघूया आपण नेगेटिव्ह सेंटेन्स कशी बोलायची. बघा, मला कधीही बोलू नकोस. डोंट एव्हर टॉक टू मी. डोंट एव्हर टॉक टू मी. सेम रूल असणार आहे. इथे पण एव्हर यूज करण्याचा तोच रूल असणार आहे की मेन वर्बच्या आधीच तुम्हाला एव्हर प्लेस करायचा आहे. बाकी सेंटेन्स अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. तिथे कधीही जाऊ नकोस. डोंट एव्हर गो देअर. डोंट एव्हर गो देअर. मला कधीही फोन करू नकोस. डोंट एव्हर कॉल मी. डोंट एव्हर कॉल मी. हे कधीही विसरू नकोस. डोंट एव्हर फॉरगेट धिस. डोंट एव्हर फॉरगेट धिस. क्लिअर झालं गाईज? एव्हरची तुम्हाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची लक्षात आलेलं असेल. त्याची प्लेसमेंट सुद्धा तुमच्या लक्षात आलेली असेल. आता नेक्स्ट बघा नेवर. आता गाईज इथे बघा, नेवरचा मीनिंग होतो कधीही नाही. कधीही नाही म्हणजेच हे जे आहे एव्हरचं नेगेटिव्ह फॉर्म काय आहे, नेवर आहे. म्हणजे एव्हर प्लस नॉट इज इक्वल टू काय झालं, नेवर. म्हणजे जिथे जिथे आपण एव्हरचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवले त्या सेंटेन्स मध्ये तुम्ही नेवरचा यूज करू शकता. आता आपण एक्झाम्पल बघूया. हे कधीही विसरू नकोस. हे कधीही विसरू नकोस आपण कशा प्रकारे बनवले आतापर्यंत. डोंट एव्हर फॉरगेट धिस. डोंट एव्हर फॉरगेट धिस हे सेंटेन्स बनवलं. पण जर तुम्हाला इथे नेवरचा यूज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे डोंट एव्हर आहे त्याच्याऐवजी सिम्पली तुम्हाला नेवर घ्यायचं आहे. सेंटेन्स काय होईल, नेवर फॉरगेट धिस. नेवर फॉरगेट धिस. म्हणजे डोंट एव्हरची रिप्लेसमेंट कोणी घेतली, नेवरनी घेतली. क्लिअर झालं? नेक्स्ट सेंटेन्स, मला कधीही फोन करू नकोस. डोंट एव्हर कॉल मी. डोंट एव्हर कॉल मी. पण इथे तुम्हाला जर नेवरने बनवायचं असेल तर सेंटेन्स काय होईल, नेवर कॉल मी. नेवर कॉल मी. डोंट एव्हरची रिप्लेसमेंट नेवर. मी कधीही खोटं बोलत नाही. आय नेवर लाय. आय नेवर लाय. तुमच्या लक्षात आलेलं असेल, जेव्हा तुम्ही नेवरचा यूज करता त्यावेळेस लक्षात ठेवा, नेवर हे स्वतःच काय एक नेगेटिव्ह फॉर्म आहे. त्याच्यामुळे इथे नो किंवा नॉट अशा प्रकारचे नेगेटिव्ह वर्ड्सचा यूज इथे होणार नाहीये. क्लिअर झालं? नेक्स्ट, मी हे ठिकाण कधीच पाहिलं नाही. आय हॅव नेवर सीन दिस प्लेस. आय हॅव नेवर सीन दिस प्लेस. मी कधीच नापास झालो नाही. आय हॅव नेवर फेल्ड. आय हॅव नेवर फेल्ड. मी हा दिवस कधीच विसरणार नाही. आय विल नेवर फॉरगेट दिस डे. आय विल नेवर फॉरगेट दिस डे. मी इंग्रजी शिकणं कधीच थांबवत नाही. आय नेवर स्टॉप लर्निंग इंग्लिश. आय नेवर स्टॉप लर्निंग इंग्लिश. क्लिअर झालं गाईज? जिथे तुम्ही नेगेटिव्ह मध्ये नेवर घेता तिथे तुम्ही एव्हरचा यूज नेगेटिव्ह फॉर्म मध्ये करू शकता. पण तुम्हाला सांगितलं आहे की जो रूल आहे तो तुम्ही अप्लाय करायचा आहे. नेक्स्ट आहे फॉर एव्हर. आता इथे बघा, याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे फॉर एव्हर नाही तर फॉर एव्हर आहे. फॉर एव्हर. क्लिअर? हे पहिली गोष्ट झाली. आणि याचा जो मिनिंग आहे नेहमीसाठी, कायम किंवा सतत अशा त्याचा मराठीमध्ये मिनिंग निघतो. या अर्थाची सेंटेन्स असतात जवळपास. आणि गाईज फॉर एव्हर तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता, जिथे जिथे तुम्ही ऑलवेज यूज करता तिथे तिथे तुम्हाला फॉर एव्हरचा यूज करायचा आहे. गाईज हे जेव्हा आपण सेंटेन्स बघू त्यावेळेस तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सेंटेन्स बघा, मी तुला आयुष्यभर लक्षात ठेवेन.
हे सेंटेन्स आहे. आपण जनरली कसं बनवत असतो? आय विल ऑलवेज रिमेंबर यू. आय विल ऑलवेज रिमेंबर यू. हे झालं कॉमन सेंटेन्स. पण जर हेच तुम्हाला फॉरएव्हर न बनवायचं असेल, तर सिम्पली आय विल फॉरएव्हर रिमेंबर यू. आय विल फॉरएव्हर रिमेंबर यू किंवा आय विल रिमेंबर यू फॉरएव्हर. आय विल रिमेंबर यू फॉरएव्हर. अशा प्रकारे फॉरएव्हर घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. जर तुम्ही फॉरएव्हर मिडलमध्ये घेतलं, तर ते तुम्हाला जे आपलं मेन वर्ब आहे त्याच्या आधी लिहायचं आहे. म्हणजे बिफोर द मेन वर्ब. नाहीतर तुम्ही ते सगळ्या सेंटेन्सच्या शेवटीला सुद्धा लिहून सेंटेन्स बनवू शकणार आहात. क्लिअर झालं? आपण कायमचे मित्र राहू. वी विल ऑलवेज स्टे फ्रेंड. वी विल ऑलवेज स्टे फ्रेंड्स. हे झालं कॉमन सेंटेन्स. आणि फॉरएव्हर घेऊन वी विल फॉरएव्हर स्टे फ्रेंड्स. वी विल फॉरएव्हर स्टे फ्रेंड्स किंवा वी विल स्टे फ्रेंड्स फॉरएव्हर. वी विल स्टे फ्रेंड्स फॉरएव्हर. ही आठवण माझ्याबरोबर आयुष्यभर राहील. दिस मेमरी विल स्टे विथ मी फॉरएव्हर. मी तुला नेहमी साथ देईन. आय विल सपोर्ट यू फॉरएव्हर. आय विल सपोर्ट यू फॉरएव्हर. आय होप तुम्हाला ऑलवेजच्या जागी फॉरएव्हर कसं यूज करायचं हे पण समजलं. तसंच तुम्हाला जर मिडलमध्ये जर तुम्ही फॉरएव्हर यूज केलं, तर ते तुम्हाला मेन वर्बच्या आधी यूज करायचं आहे हे पण समजलं. किंवा तुम्ही सेंटेन्सच्या शेवटी सुद्धा याचा यूज करू शकता. आय होप तुम्ही आता ही सेंटेन्स बनवू शकणार आहात. आता गाईज नेक्स्ट आहे आपलं नेवर एव्हर. नेवर एव्हर म्हणजे कधीही नाही. आता इथे बघा, आता ही नेवर एव्हर यूज कधी करायचं बघा. नेवर म्हणजे काय? कधीही नाही, जे की नेगेटिव्ह फॉर्म आहे. नेवर एव्हर सुद्धा हा नेगेटिव्ह फॉर्मच आहे. पण नेवर एव्हर यूज कुठे करायचा? जिथे तुम्हाला खूप एम्फसिस करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नेवर एव्हरचा यूज करायचा आहे नेगेटिव्ह फॉर्म मध्ये. आणि सिम्पली तुम्ही जर नकार देत असाल, सिम्पली जर एक सेंटेन्स नेगेटिव्ह असेल, तर तिथे तुम्हाला नेवर यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला लक्षात येईल, मी कधीही खोटं बोलत नाही. हे सेंटेन्स आहे. आपण सिम्पली आतापर्यंत कसं बनवलं? आय नेवर लाय. आय नेवर लाय. हे आपलं सिंपल सेंटेन्स झालं. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल, की मी कधीही कधीही खोटं बोलत नाही किंवा मी कधीच खोटं बोलत नाही, तुम्ही एम्फसिस करताय, मी कधीच कधीच खोटं बोलत नाही, अशा प्रकारे. जिथं आपण अशा प्रकारचं सेंटेन्स बोलतो, तिथे तुम्हाला नेव्हर एव्हरचा यूज करायचा आहे. आता हे सेंटेन्स कसं होईल? आय नेव्हर एव्हर लाय. आय नेव्हर एव्हर लाय. क्लिअर झालं? जेव्हा त्या गोष्टीला तुम्ही खूप जास्त प्रमाणात एम्फसिस करता, तिथे तुम्हाला नेव्हर एव्हर यूज करायचं आहे. मी हे ठिकाण कधीच पाहिलं नाही. सिंपल सेंटेन्स आहे. आय हॅव नेव्हर सीन दिस प्लेस. आय हॅव नेव्हर सीन दिस प्लेस. पण जर तुम्हाला हे सेंटेन्स असं म्हणायचं असेल, की मी हे ठिकाण कधीच कधीच पाहिलं नाही किंवा मी हे ठिकाण कधीच पाहिलं नाही, म्हणजे तुम्ही एम्फसिस करताय तिथे, की बाबा मी कधीच नाही पाहिलं, अशा प्रकारे. तिथे तसं सेंटेन्स बघा, आय हॅव नेव्हर एव्हर सीन दिस प्लेस. आय हॅव नेव्हर एव्हर सीन दिस प्लेस. तुम्हाला गाईज काय करायचं आहे, अशा सेंटेन्स मध्ये तुम्हाला त्या सेंटेन्सचा सेन्स जर चांगल्या प्रकारे समजला, तर तुमच्या लक्षात येईल की नेव्हर कुठे यूज करायचं आणि नेव्हर एव्हर कुठे यूज करायचं. मी कधीही हार मानणार नाही. आय विल नेव्हर गिव्ह अप. आय विल नेव्हर गिव्ह अप. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल, की मी कधीच कधीच हार मानणार नाही, तर सिम्पली आय विल नेव्हर एव्हर गिव्ह अप. आय विल नेव्हर एव्हर गिव्ह अप. तो कधीच सिगारेट ओढत नाही. ही नेव्हर स्मोक. ही नेव्हर स्मोक. आणि तो कधीच कधीच सिगारेट ओढत नाही. कसं बनवणार? आय नेव्हर एव्हर स्मोक. आय नेव्हर एव्हर स्मोक. ती आपल्या आई-वडिलांना कधीच खोटं बोलत नाही. शी नेव्हर लाईज टू हर पॅरेंट्स. शी नेव्हर लाईज टू हर पॅरेंट्स. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल, की ती कधीही आपल्या आई-वडिलांना खोटं बोलत नाही, सिम्पली तुम्हाला सेंटेन्स कशाने बनवायचा आहे? नेव्हर एव्हरनी. शी नेव्हर एव्हर लाईज टू हर पॅरेंट्स. शी नेव्हर एव्हर लाईज टू हर पॅरेंट्स. क्लिअर झालं?
इथे पण तोच रूल फॉलो करायचा आहे नेव्हर एव्हरच्या यूजसाठी. बिफोर द मेन वर्बच्या आधीच तुम्हाला नेव्हर एव्हर यूज करायचा आहे. आय होप गाईज तुम्हाला क्लिअरिटी झाली असेल, की एव्हर कधी यूज करायचं, नेव्हर कधी यूज करायचं, फॉरएव्हर आणि नेव्हर एव्हर. आता तुम्ही हे सगळे वर्ड्स डेली यूजमध्ये जेव्हाही तुम्ही इंग्लिश बोलत असाल किंवा इंग्लिशचे सेंटेन्स बोलाल, तेव्हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज करणार आहात. गाईज, व्हिडिओ तुम्हाला आवडला, हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.